जनतेला माझी विनंती आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्यांचे नेतृत्व लाभलेलं आहे। तर या राजकीय लोकांना घाबरण्यापेक्षा आपल्या हक्काकरता लढा। माझ्या एकट्याच्या बोलण्याने पूर्ण भंडारा नगर शहर सुधारणार नाही आणि भंडारा नगर परिषद पण झोपेतून जागी होणार नाही। म्हणून सर्वांनी संघटित व्हा आणि असल्या प्रकारच्या भ्रष्टाचार विरोधात लढा द्या। गुजराती कॉलनी भंडारा इथे भंडारा नगर परिषदेने चमत्कारिक पद्धतीने विकास घडवून आणलेला आहे। 2 महिन्याआधी भंडारा नगर परिषदेने इथे रस्त्यावर खड्डा केलेला होता। 2 महिने ओलांडून सुद्धा भंडारा नगर परिषदेने खड्डा बुजवलेला नाही। त्यामुळे इथल्या लोकांना जाण्या येण्याकरता फार त्रास सहन करावा लागत आहे। ही परिस्थिती बघा, बॅरिकेड या गड्ड्यावर झाकून ठेवला आहे, म्हणजे हा एकदम स्पेस टेक्नॉलॉजीच्या वरचं काम झालेलं आहे एकदम। हा खड्डा बघा, या खड्ड्याच्या आतमधली परिस्थिती बघा। असं वाटत आहे की नळाची पाईपलाईन गेलेली आहे, म्हणजे या घाण पाण्यामधून हे नळाची पाईपलाईन भंडारा नगर परिषदेने काढलेली आहे। म्हणजे या इंजिनिअरिंग एकदम जोरदार पद्धतीने काम करत आहे भंडारा नगर परिषद मध्ये। आणि जर हे खरंच नळाची पाईपलाईन असेल तर भंडारा नगर परिषदेचे सीओ करम कुमार चव्हाण व संबंधित विभागाचे जेई यांनी हे पाणी पिऊन, या नळाचे पाणी पिऊन जनतेला दाखवावं की हे पाणी एकदम शुद्ध आहे। व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांना मी विनंती करेल की या संबंधित जेईला लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं। ही असली परिस्थिती आहे रस्त्याची।